जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार येथे वीर बहदेश्वर संस्थेच्या वतीने कुणालवीर यांच्या माध्यमातून काकुमाय मतिमंद मुलींच्या निवासी शाळेतील विद्यार्थिनींना शालेय गणवेश तसेच खेळण्याच्या साहित्यांचे वाटप करण्यात आले। जुलै 28 रोजी वीर बहुउद्देशीय संस्थेद्वारा कुणालवीर यांच्या माध्यमातून काकुमाय मतिमंद मुलींची निवासी शाळेतील मतिमंद विद्यार्थिनींना शालेय गणवेश तसेच त्यांना शैक्षणिक साहित्य व खेळणी वाटप करण्यात आले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी म्हणून मंडाळे हॉस्पिटल दोंडाईचा येथील एमडी मेड्स डॉक्टर अफकेत मंडाळे तसेच प्रमुख अतिथी म्हणून नंदुरबार जिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर खुशबू वाघ उपस्थित होते। प्रमुख अतिथींच्या हस्ते विद्यार्थिनींना शालेय गणवेश तसेच शैक्षणिक साहित्य व खेळणी वाटप करण्यात आले। त्याचप्रमाणे विद्यार्थिनी सोबत वृक्षारोपण देखील करण्यात आले। प्रथम प्रमुख अतिथींच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। त्यानंतर डॉक्टर अफकेत मंडळे व डॉक्टर खुशबू वाघ यांनी आपले मनोगत व्यक्त केले, तसेच संचालक भास्कर कुवर यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश्री मराठे यांनी केले, तर कार्यक्रमाची प्रस्तावना प्रेरणा ठाकरे व उपस्थितांचे आभार प्रदर्शन राजश्री कलाल यांनी केले। आजच्या कार्यक्रमास रणजित राजपूत, नीता पवार, जयश्री मराठे, शिवम बोरसे, काजल मुच्छले, पूनम भावसार, रोहन चौधरी, संतोष पावरा, संजय पवार, प्रतीक कदम, राजश्री मराठे, अश्विनी मराठे, विशाल मुच्छले, राजश्री कलाल, मानसी चौधरी, हेमंत चौधरी, तृप्ती राठोड, प्रेरणा ठाकरे, कुमुद चौधरी, शिवानी पवार, नरेंद्र मोरे, कुणालवीर आदी पदाधिकारी उपस्थित होते। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। मला तर प्रश्नच पडला बाकी। मी तर आधीच हळवी, खूपच अति हळवी, आणि त्यात मला अशा ठिकाणी यायचं म्हणजे तो विचारच मी करू शकत नाही। पण तरी म्हणजे जेव्हा मी त्यांना विचारलं की सर मला याबद्दल अजून थोडी माहिती द्या, तर सरांनी मला कुवर सरांबद्दल सांगितलं। त्यांची स्टोरी ऐकून तर मी शॉकच, की मला समजून असं झालं की अशा घडीमध्ये, आता अशा युगामध्ये पण अशा माणसं आहेत। मला ते अशा विशेष कौतुक वाटतं की डिसेबल्ड पोरी आहे तिथे, त्यांना सांभाळणं ही खरंच तर खूपच, मला शब्द नाही आहेत सांगायला। मला मी आता डोळ्यातच पाणी येणार आहे त्यांना बघून। आणि तुमचं लक्ष दिलं तुम्ही, ही तुमच्यासाठी खूप सर्वात मोठी गोष्ट आहे। कंटिन्यू असैनिक ही शाळा चालू आहे, तर मतिमंद मुली खूप मोठं जिकरीचं काम आहे। कोणी इंग्लिश मीडियम काढतं, कोणी सर्वसाधारण शाळा काढतं, परंतु मतिमंद मुलींची शाळा काढणं हे एक अग्निदिव्य असल्यामुळे मी राष्ट्रीय न्याय समितीवर 2001 पासून आहे। तर त्या समितीचे अध्यक्ष कलेक्टर असतात, सचिव समाज कल्याण अधिकारी असतात, आणि मी एकमेव 22-23 वर्षापासून अपंग सदस्य म्हणून मी एकमेव त्या समितीवर सदस्य आहे। तर दर 3 महिन्यानंतर वर्षातून 4 मीटिंगा या कलेक्टर साहेबांच्या अध्यक्षतेखाली होत असतात। तर त्या टायमाला बरेचसे यांच्यासाठी काही पॉलिशा होत्या, काही मेडिकल कार्यक्रम घेतले, काही साहित्य वाटप कार्यक्रम घेतले। तर त्या टायमाला पालकांनी व्यक्त केलं की बुवा जर यांच्यासाठी जर मतिमंद मुलींची जर स्पेशल शाळा असेल तर अतिशय चांगलं होईल, कारण मतिमंद मुलींना सांभाळणं खूप जिकरीचं आणि कठीण असतं। चाहू तर मी त्या टायमाला इंग्लिश मीडियम किंवा सर्वसाधारण शाळा सुद्धा काढू शकलो असतो, परंतु मीच दिव्यांग असल्यामुळे या शाळेची कल्पना, म्हणजे माझं कुठलाही बॅकग्राऊंड नाही किंवा कुठलाही राजकीय पाठबळ नसल्यामुळे मी ही शाळा काढण्याची खूप मोठी एक जिम्मेदारी घेतली। कारण या शाळेच्या मुली मतिमंद असल्यामुळे, आणि त्यातल्या त्यात 80% मतिमंद मुली आदिवासी जिल्ह्यातल्या असल्यामुळे ही शाळा काढणं म्हणजे एक खूप एक अग्निदिव्य असल्यामुळे मी कसं तरी एक डेअरिंग केलं। माझं फक्त एक शिक्षकी पेशा असल्यामुळे ही शाळा मी काढली, आणि ही शाळा मी चालू शकतो, जोपर्यंत अनुदान भेटेल तोपर्यंत मी चालू शकतो, ही मला गॅरंटी होती किंवा आत्मविश्वास होता, म्हणून मी ही शाळा चालू केली। तर शासनाने जवळपास 16-17 वर्ष होऊन गेले तरी सुद्धा आजपर्यंत अनुदानासाठी या शाळेचा विचार केला नाही। वास्तविक शासनाने सर्वसाधारण शाळांना 20% 40%, 40% 60% केलं,
परंतु या शाळांना म्हणजे अक्षरशः दुर्लक्ष केलं. 15-15, 20-20 वर्ष दिव्यांग शाळांना अतिशय दिव्यांग करून टाकलं, असा माझा एक म्हणजे सढळ आरोप आहे शासनावर. आम्ही पाठपुरावा एवढा केलेला आहे, इथल्या सगळ्या राजकीय पुढाऱ्यांचे पत्र घेतलेले आहेत, पालकमंत्र्यांचे पत्र घेतलेले आहेत, इनातांचे पत्र घेतलेले आहेत, माणिकराव दादा गृहमंत्री असताना त्यांचे सुद्धा पत्र घेतलेले आहेत. सगळ्यांच्या पत्राला सुद्धा केराची टोपली या शासनाने दाखवलेली आहे. परंतु तरी सुद्धा मी तिथं सोडली नाही, कारण कुणाल वीर सारखे किंवा लायन्स क्लबवाले, रोटरी क्लबवाले किंवा इतर सामाजिक कार्यकर्ते हे माझ्या शाळेला भेट देत असतात. कोणी कपडे वाटप करतं, कोणी अन्नदान वाटप करतं आणि म्हणजे त्यांच्या जीवावर आणि माझ्या स्वतःच्या पगारावर ही शाळा कंटिन्यू जवळजवळ 16-17 वर्षापासून आजतागत चालू आहे. वीर बहुउद्देशीय फाउंडेशनचे कुणालवीर आणि त्यांचे संपूर्ण खरं म्हणजे अशीच एक शाळा मध्ये सुद्धा आहे, संधू पाटील मतिमंद विद्यालय. त्यामध्ये मुलं आणि सोबत त्या ठिकाणी व्यवस्था केलेली असते. हे जे मुलं समोर बसलेले आहेत हे सगळे ऑटिझम असणारे, गतिमंद, मतिमंद, भूकबधीर, डाऊन सिंड्रोम अशा प्रकारातले आजार असणारे हे मुलं आहेत. आणि या मुलींना सांभाळणं हे फार जिगरीचं काम असतं. त्यांच्या पालकांना त्या म्हणजे सामाजिक आणि मानसिकदृष्ट्या ते फार आढळले जातात त्यांना सांभाळ करण्यामध्ये. आणि असं स्वतःचं जरी मूल असलं तरी त्याचं संगोपन करणं फार कठीण होऊन जातं. पॅरेंट्स हे हतबल झालेले असतात आणि अशा मुलांना गोळा करून त्यांची मायेची काळजी घेऊन त्यांच्यावर संस्कार करून त्यांना शिकवण देऊन स्वतःच्या पायावर उभं करण्याचं फार राष्ट्र निर्माणाचं मोठं कार्य या संस्थेतर्फे घडत आहे. म्हणून मी त्याचे अभिनंदन करतो. ही कळंबूची शेतकी शाळा आहे. त्याच शाळेचे आमचे वडील देखील विद्यार्थी आहेत आणि त्या शाळेमधल्या पंचक्रोशीतल्या बऱ्याच मुलांनी जे जे शिक्षण घेतलं त्याच्यानंतर जे बाहेर पडले ते प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या सामाजिक उपक्रमात अग्रेसर असतात आणि ते एक झलक आज नंदुरबारमध्ये पण बघायला मिळाली. मी नंदुरबारमधील वैद्यकीय मित्रांना देखील आवाहन करेन, आम्ही दोंडाईच्यामध्ये खंडू पाटील मतिमंद विद्यालय हे वैद्यकीयदृष्ट्या दत्तक घेतलेलं आहे. ही संपूर्ण शाळा तुम्ही दत्तक घेतली तर आणि मंडाले असं काय करतो, आम्ही त्या शाळेतल्या विद्यार्थ्यांची शिक्षकांची पूर्ण मोफत तपासणी आणि मोफत उपचार करत असतो. तसाच प्रकार आणि तसाच प्रयत्न मी माझ्या इथे मेडिकल फील्डच्या मित्रांना आवाहन करेन आणि त्यांना देखील सांगेन की तुम्ही देखील जर बाळगोप तज्ञ इथे असाल तर तुम्ही देखील या शाळेच्या मुलांना दत्तक घेतलं पाहिजे आणि तुमच्या परीने त्यांना मदत केली पाहिजे. खरं म्हणजे कुणालवीरचे बऱ्याच दिवसापासून आम्ही कार्यक्रम बघतोय. यावेळेस त्याने सक्सेसफुल ट्री प्लांटेशन देखील केलं, त्यांनी व्यवस्थित कुंपण केलं, नाही तर दरवर्षी खड्डेच असतात आणि त्यातच नवीन रोपं लावले जातात. पण कुणालने ते झाडं लावून जगवले आणि त्याला वाढवण्याची पण काळजी घेतली. म्हणून त्याच्या पूर्ण टीमचं मी अभिनंदन करेन. दोंडाईतून याला आज 5-10 मिनिटं लेट झाला आणि माझ्यामुळे कार्यक्रमाला थोडा उशीर झाला असेल म्हणून मी दिलगिरी व्यक्त करतो. यापुढे देखील मंडाले प्रतिष्ठान आणि मंडाले परिवार आणि मंडाले हॉस्पिटलतर्फे जर आमची काही मदत लागली तर संस्थेला आम्ही तत्पर आणि प्रत्येक वेळेस तत्पर राहू आणि वीर बहुउद्देशीय फाउंडेशनला तुमच्या प्रत्येक विनंतीला आणि प्रत्येक मागणीला आमचा पूर्ण पाठिंबा असेल आणि सरकार. नमस्कार, मी डॉक्टर अनिकेत पाटील, MBBS MD मेडिसिन, मंडाले हॉस्पिटल दोंडाईचा. आज रविवार वीर बहुउद्देशीय फाउंडेशनतर्फे या मतिमंद मुलींच्या शाळेत गणवेश आणि खेळणे वाटपाचा कार्यक्रम झाला. या शाळेच्या मुलांकडे बघून असं वाटलं की खरोखर स्तुत्य उपक्रम या फाउंडेशनने राबवला आणि भास्कर कुवल सर यांच्या हिमतीला देखील दाद द्यावी लागेल की मागच्या 15-20 वर्षापासून विना अनुदानित तत्वावर ही शाळा चालवणं हे सध्याच्या महागाईच्या काळात फार जिकरीचं असतं आणि अशा शाळेला अशा सेवाभावी संस्थांनी अजून मदत करावी असं मी या फाउंडेशनच्या कार्यक्रमातर्फे आणि माझ्या परिवारातर्फे आवाहन करतो. यात मी असं देखील जाहीर करतो की याच्यापुढे काकुमाय बहुउद्देशीय अपंग संस्थेला जर आमच्याकडून काही मदतीची अपेक्षा असेल तर ती देखील आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. आणि नंदुरबार जिल्ह्यातल्या आणि परिसरातल्या सर्व सेवाभावी संस्थांना मी विनंती करेल पुन्हा एकदा की अशा संस्थांना सदैव मदतीच्या हाताची गरज असते, तर आपण सर्व मिळून या संस्थांना हातभार लावण्याचा प्रयत्न करू.